माझ्या प्रिय बंधूंनो आणि बहिणींनो, शालोम. आजच्या बायबल मनामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. आज आम्ही उत्पत्ती 3 अध्याय 22 वचनातून देवाच्या आमच्यासाठी असलेला जो बोध आहे तो समजून घेणार आहोत. वचन म्हणतं, परमेश्वर देव म्हणाला, पहा, मनुष्य आपल्यातल्या एकासारखा होऊन त्यास बरे व वाईट समजू लागले आहे. तर आता त्याला त्या जीवनाच्या झाडाचे फळ खाऊ देणे हे योग्य राहणार नाही, आणि जर तो ते खातो तर तो मग सदा सर्व काळ जिवंत राहील. आणि म्हणून प्रियानो, नोंद करण्यासारखी गोष्ट ही आहे की आदाम आणि हवा यांनी पाप करण्यापूर्वी ते पूर्णपणे निरागस अवस्थेमध्ये होते. त्यांचा जो देवाबरोबरचा संबंध होता तो खूप छान आणि परिपूर्ण असा होता. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अपराधी भावना, लज्जा किंवा पापामुळे येणारा जो परिणाम आहे त्याचा अनुभव त्यांना नव्हता. आणि हे अनुभव त्यांना येऊ नयेत हीच देवाची त्यांच्यासाठी इच्छा होती. त्यांनी नेहमी पवित्र आनंद अवस्थेत राहावे म्हणून देवाने आदामाला बरे व वाईटाचे ज्ञान देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नकोस अशी त्याला आज्ञा दिली होती. ही आज्ञा त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी अजिबात नव्हती, तर त्यांना त्या पापाच्या भयंकर परिणामापासून वाचवण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं होतं. परंतु शत्रूने, सैतानाने त्यांना फसवले. तो त्यांना म्हणाला, तुम्ही देवासारखे व्हाल. देवाच्या वचनावर विश्वास ठेवण्याऐवजी आदाम व हवा यांनी सर्पाच्या त्या खोट्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि देवाची आज्ञा मोडली. त्या एका निर्णयामुळे सर्व काही बदलले. त्यांनी वाईटाचा अनुभव स्वतःच्या इच्छेने घेतला आणि म्हणूनच पाप, लज्जा, वेदना, दुःख आणि मृत्यू हा मानव जातीमध्ये आला. आजही हाच डाव सैतान आपल्यासाठी वापरतो. तो पापांना आकर्षक दाखवतो. त्याला तो दाखवत असताना तो दाखवतो की हे पाप आनंददायी आहे, हे फायदेशीर असल्यासारखे ते आमच्या समोर निदर्शनास आणतो. पण शेवटी परिणाम थोडासा वेगळा असतो. तो नेहमी परिणाम लपवतो. स्वातंत्र्याचं आश्वासन देतो, पण पाप माणसाला गुलाम बनवते. तो आनंदाची वचने दाखवतो, पण शेवटी पाप दुःख आणि पश्चातापच निर्माण करते. तर या धड्यातनं आम्ही काय शिकतो? देवाच्या आज्ञाधारक जीवनापेक्षा मौल्यवान दुसरे आमच्यासाठी काहीच नाही. म्हणून मोहाला बळी पडू नका आणि त्याचे दुःखाचे परिणाम हे देखील भोगण्यासाठी स्वतःची इच्छा वापरू नका. तर मोहाचा प्रतिकार करा. नेहमीच शहाणपणाने वागा. पहा, प्रत्येक मोह जस तुमच्या समोर येतो तो आम्हाला निवड करायला सांगतो. एक तर देवाच्या सत्यावरती आम्ही विश्वास ठेवू शकतो, किंवा सैतानाच्या खोट्या गोष्टींवरती ज्या फसवणाऱ्या असतात. म्हणून प्रिय बंधूंनो, बहिणींनो, जर आज तुम्ही कोणत्या मोहाचा सामना करत असाल तर लक्षात ठेवा, देव नेहमी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध करून देतो. त्याच्या वचनाला घट्ट धरून राहा, त्याच्या सामर्थ्यावरती अवलंबून राहा आणि आज्ञाधारकता निवडा. देवाला संतोष देणारे जीवनच खरा आनंद देते, शांती देते आणि समाधान सुद्धा देते. तर चला आपण अशी प्रार्थना करूया की प्रभो, आम्हाला मोह ओळखण्यासाठी शहाणपण दे, मोहांना नाकारण्यासाठी धैर्य दे आणि आयुष्यभर तुझ्याशी विश्वासू राहण्यासाठी कृपा दे. परमेश्वर तुमचे अंतःकरण शुद्ध ठेवो आणि त्याच्या मार्गाने चालण्यासाठी, निवड करण्यासाठी तुम्हाला ज्ञान पुरवो. परमेश्वर तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देवो. शालोम.